नमस्कार, मी सौ अमृता आणि अमृता कुकिंग वर्ल्डमध्ये आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण बघणार आहोत पेरूची चटपटीत अशी सॅलड, कोशिंबीर किंवा याला चटणी असं म्हणतात. इथे मी पिकलेले पेरू घेतलेले आहेत आणि ते आपल्याला चिरून घ्यायचे आहेत. चिरत असताना यामधील ज्या बिया आहेत त्या आपण काढून घेणार आहोत, जेणेकरून आपली जी चटणी आहे ती खाताना त्या बिया आपल्या तोंडात येणार नाहीत. तर या इथे तुम्हाला लाल पेरू जर भेटला तर ही चटणी अजूनही सुरेख लागते. तर शक्यतो लाल पेरूची हे बनवण्याचा प्रयत्न करा. इथे मी बिया काढून घेतलेल्या आहेत आणि अगदी बारीक-बारीक आपल्याला ह्याचे फोडी करून घ्यायच्या आहेत. जितक्या बारीक जमतील तेवढ्या आपल्याला त्या बारीक बनवायच्या आहेत. तर एका भांड्यामध्ये आपण या सर्व फोडी काढून घेऊया. यामध्ये 1 चमचा साखर, अर्धा चमचा तिखट, त्याचबरोबर गरजेप्रमाणे मीठ आणि थोडंसं काळं मीठ. सोबतच मी थोडासा हिंग पण घातलेला आहे. तर हे छान मिक्स करून घेऊयात. या इथे पिठी साखर वापरली तरीही चालेल. यामध्ये आता भरपूर कोथिंबीर पण घालून घेऊयात आणि आपल्याला हे छान कालवून घ्यायचं आहे. तर आता मी इथे शेंगादाण्याचं कूट घालणार आहे. तर शेंगादाण्याचं कूट हे अगदी भरडलेलं असावं, फार बारीक आणि किंवा जाड नसावं. तर हे मी यामध्ये घालून घेत आहे आणि छान आता आपण एकदा कालवून घेऊयात. यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये दह्याचा वापरही करू शकता. या इथे मी आज केलेला नाही आहे. दोन्ही पद्धतीने आपण ही कोशिंबीर बनवू शकतो. चवीला अतिशय सुरेख लागते आणि तोंडी लावण्यासाठी सुद्धा हा उत्तम पर्याय आहे. तर या इथे मी कच्च्या शेंगादाण्याच्या तेलाचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे हिंगाची फोडणी पण करून वापरू शकता. तयार आहे आपली पेरूची कोशिंबीर किंवा याला सॅलड असं म्हणतात. नक्की करून पहा. कशी झाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत. बाय बाय.